नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कांदा उत्पादक शेतकरी क्रांती राज्यव्यापी महामोर्चामध्ये शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उसळलेला पाहायला मिळाला। हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला। या महामोर्चा दरम्यान कांद्याला योग्य भाव मिळावा, निर्यात बंदी हटवावी, आर्थिक मदत जाहीर करावी तसेच शेतकरी विरोधी धोरणे तात्काळ मागे घ्यावीत अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या। आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सतततेचे नुकसान आणि सरकारची उदासीन भूमिका यामुळेच त्यांना रस्त्यावर उतरावे लागले। नाशिकच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर हा आता शेतकरी आपल्या हक्कांसाठी निर्णायक लढाईच्या तयारीत असल्याचा स्पष्ट संदेश देत होता। आंदोलनादरम्यान संपूर्ण परिसर सरकार विरोधी घोषणांनी दणाणून गेला आणि शेतकऱ्यांचा रोष स्पष्टपणे पाहायला मिळाला। राज्यव्यापी शेतकरी महामोर्चाची ही दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा संदेश देणारी मानली जात आहे। शेतकरी विरोधी निर्णय आता सहन केले जाणार नाही ही भावना आंदोलनात सहभागी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती। त्यांना बोलायला काय लागते? काय परवडणार सांगा? मग मालक हे बा मालक हे लहान पोरं सुद्धा काय सांगायचं? भाडे काय राहणार त्याच्यामध्ये? काय राहणार सांगा बरं? किती घेणार येऊन पैसे? झालं आता आहे ना बरं याची इलेक्शन झाली ना त्याच्यामुळे आता त्यांना गरज नाही राहिली. डायरेक्ट बोलून दिलं. त्यांना गरजच नाही राहिली. डायरेक्ट बोलून दिलं. आपल्याला लागत मोदी सरकार, प्रत्येकाला मोदी सरकार. काय वाटत आता 3-3 रुपयांनी भाव वाढले पेट्रोल डिझेलचे। अहो 3 नाही 35 रुपये तर जाणार आहे. बरोबर मग 35 रुपये नाही रे मामा. अवघड परिस्थिती। सांगा बरं काय बोलणार? मग आता तुम्ही मला एक सांगा, आता आम्ही ट्रॅक्टरवाले बरोबर आता समजा जर 5 रुपयाने डिझेल वाढलं हो पाहुणे थांबा, 5 रुपयाने डिझेल वाढलं, बरोबर. आम्ही 500 रुपये तिकडे शेतकऱ्याचे लगेच लोकांनी टाकून बरोबर. मेला का शेतकरी जिवंतपणी? 100%. मग आता हे 700 रुपयाने किती पैसे येणार आहे काहीच नाही काहीच नाही खरी परिस्थिती। मग अहो झाले ना 500 रुपये कालपासूनच आम्ही भाडे वाढून दिले. म्हणजे तुम्हाला सांगतो ₹50 घुसून. बरोबर काय सांग सगळं शेतकऱ्याचं सगळं हे बा आता 10व्याला पैसे नाही, आई वारली, माणूस इड आहे, 4था दिवस आहे आज। बरोबर मग सांगा आता कस काय परिस्थिती आहे? 760 गेले काय करायचं? बुरे दिन चालू बुरे झाले दिन आले सांगा बरं का? बुरे दिन प्रत्येकाला लागत आहे भाजप 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 घे ठेसून भाजप. खरी परिस्थिती। नाही तर काय असं चालू राहिलं तर एक दिवस शेतकरी संपून जाईल। मी तर म्हणतो पाकिस्तानवानी ना गट शेती केली पाहिजे प्रत्येकानं. बरोबर तिथला शेतकरी सुबलम सुफलम झाला. बस बस एकजूट नाही बस बस एकदम काय सुद्धा अनुदानात दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो कृषी अधिकारीला 50% लागत आहे. तेव्हा शेतकऱ्यांना कसं काय चाळ्या बांधायच्या? बरोबर काय वाटतं तुम्हाला? 100% खरी। हे प्रत्येक शेतकऱ्याचं नाही, पहिल्यापासून तुम्हाला सांगतो तलाट्यापासून खायची तर आहे तर वर थेट पोतर खायची.